आपल्यासोबत ॲडव्होकेट साम्य आहेत. मला सांगा, हे आमदार म्हणजे कायदे बनवणारे आहेत. त्यांना वादविवाद, तर्क, मांडणी ह्या सगळ्या गोष्टीशी ते खूप जवळचा संबंध असतो त्यांचा. सभागृहात आपण ते बघतो. पण एखाद्या गोष्टीबद्दलचा आपला आक्षेप नोंदवायचा असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही तुमचा आक्षेप चांगल्या भाषेत नोंदवू शकता, तुमचा विरोध नोंदवू शकता. पण मी पुन्हा ते हे म्हणत नाही, ते 38 शिव्या तर आहेत. पण त्याच्यानंतर जो उद्धार सगळा आणि घरात घुसून मारू, ही जी झुंडशाही आणि गुंडशाही आहे, हे कुठून येते? त्याचं ती हिंमत कशी होते? त्याचं उगमस्थान काय वाटतं? हो. कॉम्रेड गोविंद पानसरे हे काही सर्वसामान्य राजकारणातले व्यक्ती नव्हते. हं. समाज प्रबोधनासाठी त्यांनी लिखाण केलेलं आहे. त्यांचं आयुष्य झोकून दिलेलं होतं आणि म्हणून कॉम्रेड गोविंद पानसरे असतील किंवा नरेंद्र दाभोळकर असतील, ह्यांचे विचार पसरवून द्यायचे नाहीत समाजात, हा हेतू ठेवून त्यांचा खून करण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि गोळ्या झाडून खून करण्यात आलेला आहे. त्यांचे मारेकरी हे सरकार अजून पकडू शकलेलं नाहीये, त्यांना शिक्षा करू शकलेलं नाहीये आणि त्यांचे जे हाल केले तेच हां. हाल कॉम्रेड प्रशांत अंबिल तुझे आम्ही करू, घरात घुसून तुला मारू, पानसरेंचं काय झालं हे तू लक्षात घे, हे तुझ्यासोबत आम्ही करू, असं ते म्हणतात. त्यावेळेस मला त्यांना एकच म्हणायचंय की तुम्ही गोळ्या झाडून खून केलेत, पण त्यांचा विचार तुम्ही मारू शकत नाही. घरात घुसून मारायचंच असेल तर आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांच्या घरात घुसून मारा आणि खून करा, तरी तुम्ही हे विचार संपवू शकणार नाहीत, कारण त्यांची ती लायकी नाहीये. नाही, पण ही संपवण्याची जी गोष्ट आहे ती कुठून येते? काय त्याच्या मागची संपवण्याची वृत्ती हां. इथूनच येते. हं. दादा मला असं वाटतं, की अ, समाजामध्ये शिवाजी महाराज हे एक माणूस होते, थोर माणूस होते, मोठे माणूस होते. सर्वसामान्यांमधले ते असामान्य व्यक्तिमत्व होते. असं शिवाजी महाराजांचं सत्य हे पानसरेंनी मांडून अशी मांडणी केली आणि त्याच्या विरुद्ध जसं स्मिताताई म्हणाल्या, की दांभिकपणा समोर आणणारं शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करणारं एक मांडणी जी आपल्याला भावते, त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी एक पुरोगामी अशी केलेली मांडणी आहे. म्हणून ती कुठेतरी खटकते आणि असं केलेलं आहे. पण हां. आता हे संजय गायकवाड तेच आहेत, ज्यांनी टॉवेल गुंडाळून एका सर्वसामान्य कामगाराच्या हो, म्हणजे खूप यादी आहे, कानाखाली मोठी मारली यादी आहे होती. त्यांची. दादा खूप असं आहे, महाराष्ट्राला ते की शिवाजी महाराजांचा उल्लेख या पुस्तकामध्ये असा केलेला आहे, की जनतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू न देणारा राजा, हे संजय गायकवाड ज्यावेळेस कानाखाली मारतात एका कामगाराच्या, त्यांना कायच माहीत असणार आहे. अगदी या बरोबर आहे. डॉक्टर पुस्तकामध्ये अशी मांडणी केलेली आहे, हो. स्त्री दाक्षिण्याबद्दल डॉक्टर मांडणी वेळ वेळ केलेली आहे. कमी आहे माझ्याकडे. आणि मी हे एक मिनिटं फक्त, हां. हेच आमदार ज्यावेळेस आई-बहिणीवरून शिव्या देतात, त्यावेळेस त्यांच्या मनात असलेला शिवाजी महाराजांचा आदर कुठे जातो हे मला विचारायचंय. आणि नाही, आत्ताच अगदी काही खरं आहे. वेळापूर्वी मलाही त्यांचा विचारायचंय ते. माफीनामा माझी सुद्धा समोर मनापासूनची आला. इच्छा आहे हे सगळं विचारायची. आमदार महोदय हे बघतायत बडे मुद्दे, त्यांनी यावं, आपली वैचारिक मांडणी करावी महाराष्ट्राच्या समोर, आमची विनंती आहे. शेवटपर्यंत प्रयत्न करू आपण.